नमस्कार मित्रांनो, मन की शांतीवर आपले स्वागत आहे. आचार्य चाणक्य हे भारताचे महान रणनीतिकार, तत्वज्ञानी आणि अर्थशास्त्रज्ञ आणि शिक्षक असल्यामुळे त्यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य म्हणून ओळखले जाते. ते त्यांच्या राजकीय बुद्धीसाठी, दूरदृष्टीसाठी, कुशल हाताळणीसाठी आणि राजनैतिक कौशल्यासाठी ओळखले जातात. चाणक्यांच्या मदतीने चंद्रगुप्त मौर्याने राज्य केलेल्या मौर्य साम्राज्याची लक्षणीय प्रगती झाली. आपले आयुष्य बदलून टाकेल असे आचार्य चाणक्य यांची नीती म्हणजे 10 लेसन्स या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. कोणते ते लेसन? चला तर मग पाहूयात. नंबर 1, शिक्षण हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. नंबर 2, इतरांच्या चुकांपासून शिका. नंबर 3, तुमची गुपिते कधीही कोणाशी शेअर करू नका. नंबर 4, स्वतःला विचारा हे 3 प्रश्न. नंबर 5, प्रेमाचा प्रसार करा. नंबर 6, क्वालिटी मॅटर्स. नंबर 7, कर्ज हे शत्रूप्रमाणे असते. नंबर 8, हंबलनेस इज ॲट द रूट ऑफ सेल्फ कंट्रोल. नंबर 9, अति अटॅचमेंट. आणि नंबर 10, व्यावहारिक अनुभव अधिक महत्त्वाचा. शिक्षण हा तुमचा सर्वात चांगला मित्र आहे. सुशिक्षित व्यक्तीचा सर्वत्र आदर केला जातो. शिक्षण सौंदर्य आणि तारुण्याला मागे टाकते. आचार्य चाणक्य यांना या विधानाद्वारे हे स्पष्ट करायचे आहे की एखादी व्यक्ती ताकदीच्या बाबतीत कमकुवत असू शकते किंवा दिसण्यात सरासरी किंवा सरासरीपेक्षा कमी असू शकते किंवा त्याच्याकडे पुरेशी संपत्ती असू शकत नाही. जर तो सुशिक्षित असेल तरीही त्याला एक शून्य व्यक्ती म्हणून वागवले जाईल आणि सर्वत्र त्याला आदर मिळेल. एक श्रीमंत माणूस कालांतराने आपली संपत्ती आणि सौंदर्य गमावू शकतो आणि त्याचे नातेसंबंध आणि प्रेम कमी होऊ शकते. परंतु शिक्षण आणि ज्ञान कधीही एखाद्या व्यक्तीला कोणत्याही स्थितीत सोडत नाही. हे केवळ वेळेनुसार वाढवता येते आणि ते तुमच्याकडून चोरलेही जाऊ शकत नाही. नंबर 2, इतरांच्या चुकांपासून शिका. हजारो चुका करण्यासाठी आणि त्यांच्याकडून शिकण्यासाठी तुमच्याकडे वेळ आणि काळ असतोच असे नाही. लोकांचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यांच्याकडून शिकले पाहिजे. याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्वतःच्या चुकांमधून शिकण्याची गरज नाही. तुम्ही इतरांच्या चुकांमधूनही शिकू शकता. त्यांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घेऊ शकता. नंबर 3, तुमची गुपिते कधीही कोणाशी शेअर करू नका. तुम्ही तुमची गुपिते इतरांसमोर कधी उघड करू नयेत, कारण ती तुमच्या विरोधात कोण वापरू शकेल हे तुम्हाला कधीच कळणार नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत तुमची कमकुवतता किंवा सामर्थ्य कोणाशी शेअर करू नये. त्यामुळे कोणीही तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊ शकत नाही आणि तुमच्या सामर्थ्यावर मात करण्यासाठी कोणीही युक्ती शोधू शकत नाही. नंबर 4, स्वतःला विचारा हे 3 प्रश्न. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. मी हे काम का करत आहे? त्याचे परिणाम काय असू शकतात? मी त्यात यशस्वी होऊ शकेन का? जेव्हा तुम्ही या 3 प्रश्नांचा सखोल विचार कराल आणि त्यांची समाधानकारक उत्तरे शोधाल तेव्हाच पुढे जा. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी किंवा कोणतीही रणनीती किंवा योजना अंमलात आणण्यापूर्वी तुम्ही नेहमी या 3 प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सर्व फायदे आणि तोटे आणि तुमच्या यशाच्या आणि अपयशाच्या शक्यता कळू शकतील. नंबर 5, प्रेमाचा प्रसार करा. फुलाचा सुगंध केवळ वाऱ्याच्या दिशेने पसरतो, पण व्यक्तीचा चांगुलपणा सर्व दिशांनी पसरते. व्यक्तीने नेहमी इतरांसाठी चांगले वागले पाहिजे, त्या इतरांची कल्चर आणि कम्युनिटी काहीही असो. नंबर 6, क्वालिटी मॅटर्स. आचार्य चाणक्य म्हणतात की एखादी व्यक्ती मरू शकते, परंतु त्या व्यक्तीचा चांगुलपणा कायम राहतो. त्या व्यक्तीने केलेली चांगली कामे पुढील अनेक वर्षे लक्षात ठेवली जातात. मनुष्य केवळ त्याच्या कृतीमुळेच महान बनतो. एक व्यक्ती तो त्याच्या आयुष्यात ज्या प्रकारे गोष्टी करतो त्यामुळे तो महान बनतो. तो कोठे जन्माला आला, तो कोणत्या समाजात जन्माला आला किंवा तो कोणती भाषा बोलतो म्हणून महान बनू शकत नाही. त्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याला त्याच्या जीवनशैलीद्वारे, समाज आणि मानवतेसाठीच्या त्याच्या कार्याद्वारे करावे लागेल. नंबर 7, कर्ज हे शत्रूप्रमाणे असते. कर्जबाजारी व्यक्तीला इतरांसमोर अपमान आणि शरमेचा सामना करावा लागतो. कोणीही कोणतेही कर्ज न घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जर वाईट परिस्थितीत त्याने कर्ज घेतले असेल तर ते कर्ज शक्य तितक्या लवकर फेडणे हे त्याचे फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. नंबर 8, हंबलनेस इज ॲट द रूट ऑफ सेल्फ कंट्रोल. यशस्वी आणि आनंदी व्यक्तीचे जीवन जगण्यासाठी सर्वोत्तम प्रेरणा असू शकते. तुम्ही शक्य तितके नम्र राहा. तुमची विनम्रता तुमच्या शत्रूंना कमकुवत करते, तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवते आणि त्याच वेळी तुमचा आत्मविश्वासही सुधारते. तुमच्या भावनांमध्ये देव आहेत आणि तुमचा आत्मा तुमचे मंदिर आहे. नंबर 9, अति अटॅचमेंट. जी व्यक्ती आपल्या कुटुंबांशी, सदस्यांशी अति अटॅच असते तिला भीती आणि दुःख अनुभवावे लागते, कारण सर्व दुःखांचे मूळ ओव्हर अटॅचमेंट असते. आनंदी राहण्यासाठी शक्य तितकी अटॅचमेंट कमी केली पाहिजे. भगवद्गीतेप्रमाणेच आचार्य चाणक्य देखील स्पष्ट सांगतात, एखाद्याने त्याचे कुटुंबाशी ओव्हर अटॅच राहू नये. हे आचरणात आणणे जरा कठीण असले तरी ते कटू सत्य आहे. जो व्यक्ती आपल्या कुटुंबाशी अटॅच असतो त्याला कुटुंबाकडून अपेक्षा वाढतात. या अपेक्षा आदर, प्रेम, त्याग आणि सेवेच्या स्वरूपात असू शकतात,
परंतु बहुतेक वेळा कुटुंबातील सदस्यही त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीला दुःख होते आणि त्यामुळे नाते तुटण्याची शक्यता असू शकते. नंबर 10, व्यावहारिक अनुभव अधिक महत्त्वाचा. ज्ञान हे केवळ पुस्तक वाचन किंवा माझा कंट्रोल कुठपर्यंत आहे यापुरते मर्यादित नाही. जर असे झाले तर जेव्हा जेव्हा त्याची गरज असेल तेव्हा लोक त्या दोन्हीचा वापर करू शकणार नाहीत. ज्ञान पुस्तकांमध्ये किंवा मालमत्तेत साठवून ठेवू शकत नाही. ज्ञान हे आपल्या आत असायला हवे. ते जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर ते वापरता आले पाहिजे. तुमच्याकडे ज्ञान असेल तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकता. हे आहेत आचार्य चाणक्य यांचे जीवन बदलणारे 10 लेसन्स. मला आशा आहे की हे ज्ञान तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या प्रवासासाठी प्रेरणादायी आणि व्यवहारामध्ये उपयोगी पडेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळेपर्यंत धन्यवाद.